तर इकडे पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंचर बाजार समितीमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। कांद्याला 7 ते 10 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये। त्यामुळे आमची दिवाळी गोड व्हावी अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे आणि या आंदोलनात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सहभागी झाले। शेतात कांदा पिकवलेला आहे आम्ही, मी खर्च मांडलेला आहे किती लॉस या शेतकऱ्यांनी, किती खर्च आहे किती काय। आमची दिवाळी गोड होणार नाही, आमच्या मुलांना आम्हाला कपडे घेता येणार नाही अशी आमची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। या कांद्यापायी आम्ही खर्च किती केलेला आहे आणि आम्हाला भेटणार काय? आम्हाला आत्महत्याची पाळी येणार आहे। विदर्भावानी या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागा झालं पाहिजे सरकारने शेतकऱ्यासाठी, ही आमची भूमिका आहे। आमच्या मुलांना आम्हाला दिवाळीला कपडे घेता येणार नाही, आमची अशी आता परिस्थिती। हे जर आम्ही पैसे घातलेत आणि यात जर आम्हाला तोटा आला तर आम्ही पैसा आणायचा कुठून 2 रुपये टक्के जर सावकाराकडून कर्ज घ्यायचं आणि दिवाळी करायचं म्हणलं तर शेतकऱ्याची ती परिस्थिती नाही। पुढल्या वर्षी परत तेच कर्ज, म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। प्रमुख मागणी काय? सध्या कांद्याला काय बाजारभाव मिळतो? काल बाजारभाव काय मिळाला? कांद्याचे सध्या मार्केट जे आहे 10 किलोचा बाजारभाव 90 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत फक्त भाव आहे। मग 9 ते 12 रुपयाच्या पुढे कांदा त्या ठिकाणी जात नाही। ज्यावेळी शेतकऱ्यांनी कांदा काढला त्यावेळी 13 रुपयाच्या दरम्यान भाव होता, 12-13 रुपये, आणि आज 5 महिने कांदा साठवणुकीला ठेवलेला आहे। कुठंतरी अपेक्षा होती का किमान 20 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळेल। त्यावेळी आत्ता असणारे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सांगितलं की कांद्यामुळे आमची सगळी शिटं पडली। आज त्यांच्याकडे राज्याची तिजोरी आहे। मला अजितदादांना या ठिकाणी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।